श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगुकाना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा 12वे वर्ष असून त्याअंतर्गत राज्यातील प्राथमिक केंद्राच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ झाला। त्यानुसार नाशिक, जळगाव आणि कोल्हापूर या केंद्रांची प्राथमिक फेरी उत्साहात पार पडली। नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी आणि नाट्य रसिकांनी आपले नाट्यविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धिंगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा हे ब्रीद वाक्य घेऊन अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला। त्यानुसार नाशिक, जळगाव आणि कोल्हापूर या केंद्रांची प्राथमिक फेरी संपन्न झाली। कोल्हापूर केंद्रांमधील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणेच्या सोयरीक राजाराम बापू अभियांत्रिकी महाविद्यालय इस्लामपूरच्या हाफ वे, तर नाशिक आणि जळगाव केंद्रातून वसंतराव नाईक कला आणि समाज विज्ञान शाखा नागपूरच्या प्र आणि अभिनय नाट्यकला लोंढे चाळीसगावच्या गाईड या एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे। या प्राथमिक फेरीसाठी परीक्षक प्रमोद शेलार आणि राजा अत्रे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, मोल खेर, गणेश जगताप, चिन्मय समेळ उपस्थित होते। यानंतर आता पुढील पुणे, रायगड, मुंबई या केंद्रांची प्राथमिक फेरी संपन्न होणार असून महाअंतिम फेरी 5, 6 आणि 7 डिसेंबर रोजी पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे। स्पर्धेतील अंतिम फेरीतील विजेत्या प्रथम क्रमांकास 1 लाख रुपये, प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक तसेच इतर पारितोषिके देऊन कलाकारांना गौरवण्यात येणार आहे।